आवाज मारत होता का? जरा भरणी घ्या ना सर. भरणी तर मुश्किल आहे. इथं पलीकडे कोपऱ्यामध्ये सांगा ना, तर दुकानामध्ये जाऊन सांगा. तिथे दुकानामध्ये जावा, माझं नाव घ्या, भरणी भेटेल. यहाँ पर जंप कर रहा था. जैसे मेरा उजाला पड़ा ना, पहले उधर था, उधर से फिर मतलब उधर बैठा था, वहाँ से नाली में गया. बैठा था कि नहीं, वो कुत्ते भौंक रहे थे उसको. मैं उधर से आया तो जब रोशनी पड़ी ना, तो दो तीन जंप किया, तीसरे चौथे में फिर नाली में गिर गया. मतलब कुत्तों की वजह से ये मिला, ऐसा हुआ ना. नमस्ते मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. शासकीय कॉलनीमध्ये NCC कॅम्पच्या बरोबर साईडला एक नालीमध्ये एक इंडियन रसल स्वायपर म्हणजे गोनस, आणि आपण गावाकडे त्याला मराठीमध्ये त्याला परड म्हणतो, तो बसलेला आहे. बघू शकता किती डेंजर आहे. हां, कशाची भरणी ती कुठे गेला मित्रांनो? एवढा डेंजर साप आहे हा मित्रांनो. सगळ्या सापांमध्ये सगळ्यात मोठी दातीच आहेत, आणि कुक्करच्या सिट्टीसारखे वॉर्निंग देत राहतो हा. टॉर्च वगैरे आहे का मोठी? मोबाईल तिकडे एवढा हो काय, फक्त एवढ्या गवतामध्ये बसला आहे तर दिसणं असं दिसत पण नाही. वा इथं बसलेला आहे, 3 फुटापर्यंत उडी मारून जाऊ शकते मित्र. ही साप एवढा डेंजर आहे. त्रिकोणी तोंड आणि पूर्ण बॉडीवर रुद्राक्षाचे खुणा, राखाडी कलरची बॉडी असते त्याची, पांढरी पोटाखाली बाजू, ही अशी त्याची ओळख. आणि मोस्टली जी लोक आहेत ह्याला अजगर समजून पकडायला जाईल मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाईट होते त्याला. आता तुम्हाला थोड्यानंतर तुम्हाला त्याची दात दाखवतो. एवढं डेंजर आहे दात, कमसे कम 2-3 आणि एवढं एकदा विष तर टाकलं तर त्याला गँग्रीन नावाचा, नाहीतर किडनी फेल होऊ शकते त्याची. आता जिवंतपणी माणूस सडायचं जे अनुभव घ्यायचा असेल तर त्या ह्या सापामुळं. आणि दुसरा यमराज म्हणलं जातं ह्याला. थांबायला काढू आपण इथून सर, फक्त भिवू नका सर. सगळ्या सापांमध्ये सगळ्यात स्पीड जास्त असते अशी. वाटायला दिसतंय आपल्याला हलका, म्हणजे साधा आहे. सगळ्यात डेंजर आहे हाच. एका सेकंदात 3 बार चावू शकतोय ना. कुकरच्या सिट्टीसारखा आवाज ऐकू शकता तुम्ही. पिंकीने शोधलं का मला? आवाज येत असेल तुम्हाला कुकरच्या सिट्टीसारखा. तुम्हाला जी म्हणलो आत्ता तीच फायरिंग चालू आहे सध्या. पुढं हे बरं का, काय आतमध्ये जातं ते. लक्ष द्या कुत्र्याकडे. साक्षात यमराजा मित्रांनो. हे
दंडा देऊ का त्याच्याकडे त्याचा? किती डेंजर आहे बघा सर. त्या कुत्र्यांना जरा बाजूला घ्या की. कुत्ता को हटाओ. आवाज बघा फक्त आवाज. खूप ॲग्रेसिव्ह आणि खूप डेंजर जाते. जेवढेही साप आहेत सगळ्या सापांमध्ये हे दात मोठे आहेत आणि वेस्कोटॉक्झिक नावाचं विष म्हणजेच त्याला आपण हेमोटॉक्झिक म्हणलं जातं. रक्त घट करायचं काम ह्याचं विष करते मित्रांनो. खूप डेंजर जात आहे. आणि हे आपल्या शासकीय कॉलनीमध्ये निघालेले आहे. इथले जे लोक आहेत त्यांनी जरा सावध राहिलेलं चांगलं. कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोस्टली साप हे आहेत आपल्या मानवी वस्तीकडे फक्त पाणी पिण्यासाठी आणि थंड वातावरणासाठी राहायला येत राहतात. इथं बायला मध्ये खाली आहे. ह्याची जी ओरिजिनल लांबी जी आहे कमीत कमी 6 ते 7 फुटापर्यंत हा भेटत राहतो. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणलं तर सर्व जेवढे साप आहेत ते अंड्यातून पिल्ले निघतात. उई पॅरेस असतात. पण हा जो साप आहे हे म्हणजे वायपर फॅमिलीमध्ये बिलॉंग करतो. वायपर फॅमिलीचं बिलॉंग म्हणजे कसं माहिती का, ते डायरेक्ट पिल्लाला जन्म देतात. ओव्ही पॅरेस म्हणजे याचे जे अंडे राहतात त्याच्या पोटामध्ये राहतात. 42 ते 60 पिल्ले देतो एका टायमाला. आणि जे वयस्कर होईपर्यंत 10 ते 12 जगतात. खूप डेंजर आहे. आणि मोस्टली शेतकरी लोकांनी ह्या सापापासून सावध राहायला पाहिजे. कुठेही साप निघाला तर प्लीज मारू नका. जवळचे कोणतेही सर्पमित्र असतील त्यांना बोलून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कोणकोणते साप बघायला भेटतात आणि आपण आपल्या एरियामध्ये साफसफाई कशी राहायला पाहिजे जेणेकरून साप येणार नाहीत ते तुम्हाला कळू जाईल. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जिथं साप निघाला. तोपर्यंत बाय.